राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात अतिशय मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। पहा, पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात येणार आहे आणि या संदर्भातली ऑफिशियल अपडेट आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर महत्त्वाची छोटीशी सूचना, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेतकऱ्यांसंदर्भातल्या कृषी विभागाच्या जे काही वेगवेगळ्या योजना असतात, मग त्यामध्ये पीएम किसान योजना असो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो, पीक विमा 2025-26 असो किंवा कृषीच्या वेगवेगळ्या अपडेट असो, या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात माहिती। 8व्या हप्त्याच्या वितरणापूर्वी शेतकऱ्यांना आणखीन एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे काय तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे। 13 मार्चला संध्याकाळी 5 वाजेला हा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर पहा, आता लाभार्थ्यांना आणखीन एक महत्त्वाची सूचना असणार आहे, तुम्हाला फार्मर आयडीसाठी रजिस्ट्रेशन देखील करून घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर KYC केलेली नसेल तर KYC सुद्धा करून घ्यायची आहे, जेणेकरून पीएम किसान योजनेचा तुमचा हप्ता रखडणार नाही। ज्यावेळेस शासनाकडून पैसे जमायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला तो हप्ता येण्यासाठी ज्या काही ऑफिशियल अपडेट असतात, पूर्वीच्या प्रोसेस असतात, त्या करून घेणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ KYC न केलेल्या लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार नाही, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे। आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेला जमा करण्यात येणार आहे। मग आता नमोचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता उद्या संध्याकाळी येणार का? 13 मार्च रोजी नमोचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र लाभार्थ्यांना मिळणार का? हा एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। तर पहा, याच हप्त्यासंदर्भात अतिशय मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय म्हणजे काय आहे, बऱ्याच दिवसापासून नमोचा जो 8वा हप्ता होता, या हप्त्याच्या वितरणाला परवानगी 29 जानेवारीला परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु शासन निर्णय निर्गमित केला नसल्या कारणाने, म्हणजेच ऑफिशियल शासन निर्णय GR आला नव्हता, म्हणून पैसे अद्यापपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते। पण आता शेतकऱ्यांची काळजी मिटलेली आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाचा शासन निर्णय निर्गमित झाला असून त्यामध्ये निधी देखील मंजूर झाल्याची माहिती सद्यस्थितीला मिळत आहे आणि ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। यानुसारच पहा, आता स्पष्ट होत आहे की नमोचा रखडलेला 8वा हप्ता लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। ऑफिशियल तारीख आणखी डिक्लेअर झालेली नाही, जशी ही तारीख डिक्लेअर होईल तशी तुम्हाला लगेच कळवण्यात येणार आहे। त्यासाठी सुरुवातीला मी सांगितलेलं आहे, सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। तर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, त्यासोबतच लाईक करायचं आहे व्हिडिओला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।